इसको नेसे उसको नेसे जोर जोर से बोल तांत्रिका हम सब अल्लाह बोल, इसका सर पे अल्लाह बोल, इसका सर पे अल्लाह बोल, अरे उसका सर पे अल्लाह बोल, अरे उसका सर पे अल्लाह बोल, एक झंडा लेके अल्लाह बोल, झंडा लेके अल्लाह बोल, अरे डंडा लेके अल्लाह बोल, अरे डंडा। महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कामगार संघटनेचा जय हो, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कामगार संघटनेचा जय हो। हम सब एक है, हमारी ताकत हमारी यूनियन। कामगारांच्या एकजुटीचा हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी ताकत हमारी यूनियन, हमारी ताकत हमारी यूनियन, हम सब एक है, हम सब एक है। महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कामगार संघटनेचा जय हो, अरे जरुद्दीन साहब हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा हम सब हम सब हम सब हम सब हल्ला बोल करा आता सर्वांनी, हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल रिस्ट्रक्चर पे पुनर्रचना पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल स्क्रूड्राइवर लेके पकड़ लेके स्क्रूड्राइवर लेके पकड़ लेके। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अध्यक्ष भाऊसाहेब बकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज द्वार सभा आयोजित केलेली आहे, धरणा आंदोलन आयोजित केलेले आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आजपासून रिस्ट्रक्चरिंग प्रारंभ होत आहे आणि रिस्ट्रक्चरिंगचं जे आहे ते थोडक्यामध्ये मॅन पॉवर कमी करण्याचं आहे। आमची मागणी होती की एकही मनुष्यबळ कमी न करता आपण निश्चितरित्या स्वागतरी आहे रिस्ट्रक्चरिंग लागू करावं, परंतु 76 स्टाफच्या वेगळी 33 स्टाफ 31 स्टाफ त्यांनी केलेला आहे, म्हणजे 50% जवळपास स्टाफ कमी केलेला आहे। आणि काळान आज दिसत नाही, आज कागदावर दिसत नाही रिस्ट्रक्चरिंगची संख्या कमी झाली, परंतु काळांतराने जेव्हा संख्या कमी होईल अतिरिक्त होतील तर त्यांना कुठे ॲडजस्ट करतील। दुसरा एक मुद्दा होता की 8 तास लाईन स्टाफ बांधवांना काम दिलं पाहिजे, ते समाज सांगतात की तुम्हाला 8 तास काम देऊ, पण लेखी स्वरूपामध्ये असं कुठेही नाही की 8 तास काम झाल्यानंतर परत तुम्हाला बोलवलं नाही, परंतु आता जे काढलेलं आहे ऑर्डर्स त्यामध्ये लिहिलेलं आहे सर्वच कामं करायचे। मग कशासाठी रिस्ट्रिक्ट करता तुम्ही? स्वतः सांगाले की ट्री कटिंग भी तेज, रिकनेक्शन भी तेज, डिस्कनेक्शन भी तेज, म्हणजे सर्व काही कामच अगर लाईन स्टाफ बांधवाला करायचं असेल तर रजिस्ट्रेशन कशासाठी आली? म्हणून त्यासाठी आमचा विरोध आहे की एक तर ते करा, आणि दुसरं आहे की जसं अभियंत्याला कामाचे स्वरूप निश्चित आहे तर मग आम्हाला का नाही? कार्यालयीन कर्मचारी लेखा सहाय्यकाला निश्चित आहे, आम्हाला का नाही? म्हणून विद्युत सहाय्यकाला एक, टेक्निशियनला तेच, सिनियर टेक्निशियनला तेच, प्रिन्सिपलला तेच आणि चीफ टेक्निशियनला तेच। अगर हे सर्वच कामं विद्युत सहाय्यक ते चीफ टेक्निशियन कॉमन असतील तर मग या हुद्द्याचा काय फायदा आहे? मग कशासाठी हुद्दे निर्माण केले कंपनीने? म्हणून आमची मागणी आहे की ज्याचा हुद्दा आहे त्या हुद्द्याप्रमाणे काम द्यावं। 14 मागणी आहे सर आपल्या आम्ही मागणी 14 पैकी पहिली रजिस्ट्रेशनची मागणी, दुसरा आहे समांतर वीज कायद्याप्रमाणे वीज प्रायव्हेटायझेशन करू नये हा एक मागणी आहे। दुसरी मागणी आहे की 40,000 आपल्या आउटसोर्सिंग बांधव आहे त्यांना कायम करण्याची मागणी आहे। तिसरी जी मागणी आहे की मागासवर्गीयसह 40% जागा भरावा आहे, पेन्शनची मागणी आहे, अनामलीची मागणी आहे, म्हणजे सर्व मागण्याचा समावेश करून आज आम्ही दाट सभा आयोजित केलेली आहे। अजून लोक आमच्या रस्त्यामध्ये आहे, लोक येतील दुपारपर्यंत परिस्थिती सर्व येतील तेव्हा आम्ही सांगू। आज आमचं फक्त हे 2 तासाचा धरणे म्हणा की दाट सभा म्हणा हे दाट सभा आयोजित केलेली आहे। याच्यातून काही निर्णय नाही झालं तर आमचे केंद्रीय नेतृत्व या ठिकाणी येणार आहे, आम्ही पुढचा निर्णय घेऊ। आपलं नाव सांगा सर। सय्यद झहिरुद्दीन, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना,
माझ्यासमोर आमचे केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बाकरे पाटील, आमचे केंद्रीय उपसरचिटणीस कैलास गौरकर, आमचे केंद्रीय उपाध्यक्ष नाना चट्टे आणि हे सर्व केंद्रीय सल्लागार मंडळ थोरात, कोरनूरकर, मामा आणि हे सर्व आमची टीम या ठिकाणी आज उपस्थित आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब बाकरे, केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना. महावितरण कंपनीने आज 1 ऑक्टोबर पासून रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भात ऑर्डर काढलेल्या आहेत आणि त्या ऑर्डर काढत असताना फक्त लाईन स्टाफ, LDC, UDC यांनाच त्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या विंग मध्ये टाकलंय. परंतु नेमकं कामाचं स्वरूप काय, बिलिंग वेगळं केलंय, मेंटेनन्सचं वेगळं, न्यू कनेक्शन वेगळं केलं, परंतु इंजिनियरचा कुठेही त्यामध्ये उल्लेख केलेला दिसत नाही. आमचे काही प्रश्न आहेत आणि काही संघटना जे की आम्ही सर्व संघटनेसोबत एक VC घेतली होती आणि त्या VC मध्ये सांगितलं होतं का आपण भले एखाद्या संघटनेचे 4 सभासद असतील, 8 असतील, कोणाचे 1000 असतील, 1500 असतील, परंतु एवढं मोठं रिस्ट्रक्चरिंग होत असताना सर्व संघटनेने जसं की 4 जानेवारी 2023ला सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि एकाच दिवसात प्रशासनाला आणि राज्य सरकारला दखल घ्यावी लागली. तीच मागणी आम्ही त्या VC मध्ये केली होती. परंतु काही ज्या अखिल भारतीय लेवलच्या संघटना आहेत त्यांनी मागच्याही महिन्यामध्ये 1 दिवसाचा संप केला, या महिन्यातही 1 दिवसाचा संप केला. आमचं असं म्हणणं होतं का सगळ्या संघटनेला एकत्र घ्या, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. एका दिवसाच्या संपाने हा प्रश्न मिटणार नाही आणि त्यांना मी एक या माध्यमातून आवाहनही करतो, ते आमचेच भाऊबंद आहेत, परंतु तुम्ही 9 संघटना एकत्र येऊन मागचं जर आंदोलन फेल गेलं, परत आता एवढ्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यापेक्षा 9 संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस तुम्ही जर आजपासून किंवा 9 तारखेपासून आमरण उपोषणला बसले तर आपण पाहतो या आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब हजारे असतील, आत्ताच काही आंदोलनं झाले, परंतु आमरण उपोषणामध्ये मोठमोठे कायदे जर आपण बदलू शकतो तर हे का बदलू शकत नाही. उगाच कुठेतरी फार्स करण्यापेक्षा हा फार्स न करता सगळ्या संघटनेला एकत्र करून प्रशासनासोबत आपले जे काही प्रश्न आहेत, आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून चर्चासत्र सुद्धा या ठिकाणी आयोजित करणार आहे. चर्चासत्र यासाठी असणार आहे ते तुम्ही 2 सब डिव्हिजनचं मिळून जे काही वसुलीसाठी केलंय, मेंटेनन्स साठी केलं, ती गाडी देणार आहेत का? त्यानंतर तुम्ही पेट्रोल अलाउन्सचा विषय येणार आहे. अनेक आमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या अनुत्तरित आहेत, त्या शंका त्या कागदावर आलेल्या नाही. आणि मग आजचा सगळा संग्रह एकत्रित करून आम्ही आणि आमची केंद्रीय टीम बसून 6 तारखेला आमचं मुंबईला त्या ठिकाणी मीटिंग आहे. संचालक डायरेक्टर HR साहेबांसोबत रात्री त्यांचं एक पत्र वाचलं, परंतु भाषणामध्ये बोलणं वेगळं, प्रत्यक्षात कागदावर येणं वेगळं. आणि म्हणून आज सगळा संग्रह करून आम्ही हे जमलेले जे काही ज्यांच्या मनात जे प्रश्न असतील ते प्रश्न एकत्रित करून 6 तारखेला त्या ठिकाणी आम्ही तिथं मांडणार आहोत. आणि मग 9 तारखेचं जे काही असेल ते आम्ही त्या इतर संघटनेलाही सोबत घेऊन कोणाचे किती सभासद हा विचार न करता कुठेतरी आमरण उपोषण सारखा मार्ग अवलंबून हे रिस्ट्रक्चरिंग कंपनीच्या, ग्राहकाच्या आणि कर्मचाऱ्याच्या हिताचं जर असेल तर नक्की आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सोबत जाऊ. परंतु हे जर कुठेतरी खाजगीकरणाकडे घेऊन जाणार असतील, वेठीस धरणार असतील आणि एवढा मोठा आपला देशात जर समजा नंबर येतोय आणि ह्या कंपनीला कुठेतरी मोडकळीस आणण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही नक्कीच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना विरोध करणार. या माध्यमातून आज हेच आपल्याला पहिला रिस्ट्रक्चरिंगचा विषय आहे. बाकीचे अनेक विषय, या विषयावर सुद्धा आम्ही चर्चा करून पुढील निर्णय केंद्रीय पदाधिकारी घेऊ. धन्यवाद. ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आज रोजी आपण या ठिकाणी धरणे आंदोलन व द्वार सभा आयोजित आपल्या संघटनेने केली आहे. आणि त्या निमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री भाऊसाहेब बाकरे पाटील, आपल्या संघटनेची बुलंद तोफ सन्माननीय श्री सय्यद जैनुद्दीन साहेब सरचिटणीस, तसेच केंद्रीय उपाध्यक्ष परभणी नानासाहेब चट्टे, तसेच आपल्या संघटनेचे केंद्रीय सर्व सल्लागार मंडळ, तसेच सर्व केंद्रीय पदाधिकारी व प्रादेशिक पदाधिकारी, झोन पदाधिकारी, सर्कल पदाधिकारी, डिव्हिजन पदाधिकारी व संपूर्ण मराठवाड्यातून व महाराष्ट्रातून आलेले सर्व तांत्रिक कामगार बांधवांनो, या ज्या 14 मागण्या आपल्या संघटनेने या ठिकाणी ठेवलेल्या आहे व प्रशासनाला दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आज 1 ऑक्टोबर आहे आणि या दिवशी रिस्ट्रक्चरिंग लादण्याचं काम प्रशासन एकतर्फी करत आहे.
या पूर्वी या रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीमध्ये 2012 पासून जवळपास हे रिस्ट्रक्चरिंगचा घाट हे प्रशासन घालत होतं, परंतु संघटनेचा सतत त्याला विरोध करत 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 दोन तो घाट घातलाच आणि हा आपल्या माथी मारला। यामध्ये आपल्या संघटनेने सुद्धा जवळपास 200-250 पानांचं त्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये काय काय बदल पाहिजेत, कर्मचाऱ्यांच्या कामाचं स्वरूप निश्चित झालं पाहिजे, कर्मचाऱ्यांना 8 तास काम दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी संघटनेनं आपलं मत त्या ठिकाणी मांडलं व तशी पीपीटी संघटनेच्या माध्यमातून आपण प्रशासनाला दिली। परंतु प्रशासनानं त्या कुठल्याच गोष्टीचा संघटनेच्या कुठल्याच गोष्टीचा विचार न करता त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे हे रिस्ट्रक्चरिंगचं पॅरामीटर तयार केलं आणि ते पॅरामीटर तयार करून 2 सब डिव्हिजन एकत्र करून मर्ज करून एक B&R आणि एक O&M। आणि मी तर हे म्हणतो की अर्बनची जर स्थिती जर आपण बघितली बांधवांनो, तर ते या अर्बनच्या सब डिव्हिजन मध्ये एका उपविभागामध्ये जवळपास 4 शाखा कार्यालय आहे आणि शाखा कार्यालयामध्ये एका शाखा कार्यालयाची संख्या जर आपण जर घेतली तांत्रिक कामगारांची फक्त, तर ती एका कार्यालयाची 18 आहे। 18 चोक तर जवळपास 72-74 पदं जे आपले एका सब डिव्हिजन मध्ये काम करतायत आपले तांत्रिक कामगार, ते 2 सब डिव्हिजन मर्ज करून फक्त त्यांनी 62-63 पदावर ते पदं आणलेत। म्हणजे जवळपास 50% कर्टलिंग या स्टाफ सेटअप मध्ये या प्रशासनाने केलेली आहे। 11 सप्टेंबरला ज्या ठिकाणी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये आपल्या संघटनेच्या आदेशाप्रमाणे मी उपस्थित होतो व त्या मीटिंग मध्ये त्या बैठकीमध्ये त्यांनी प्रशासनाच्या वतीनं जे पीपीटीचं सादरीकरण केलं, त्या सादरीकरणामध्ये तर त्यांनी एक गोष्ट फार महत्वाची म्हणजे चांगली दाखवली की याच्यामध्ये जो तांत्रिक कामगार आहे, लाईन स्टाफ कामगार आहे, त्याची जी 8 तासाची मागणी आहे, 8 तासाच्या कामाची मागणी आहे, ती मागणी आणि त्याच्या कामाचं स्वरूप हे दोन्ही निश्चित करून त्याच्यावर पडणारा जो ताण आहे, त्याची 24 तासाची जी बांधिलकी आहे ती कुठेतरी कमी करण्यात येईल। परंतु जेव्हा त्यांचे हे आले मिनिट्स आले आणि त्यांनी जे ऑर्डर्स काढल्या त्याच्यामध्ये कुठं ते कामाचं स्वरूप निश्चित केलेलं नाही, 8 तास काम तुम्हाला देऊ असं कुठंच दाखवलेलं नाही। त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी हे सांगितलं की तुमचं आम्हाला लेखीमध्ये कळवा। लेखीमध्ये संघटनेनं त्यांना कळवलं, परंतु ते त्याच्यामध्ये कुठल्याच त्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी प्रशासनाने केला नाही। म्हणून शेवटी त्याच्यानंतर संघटनेने निर्णय घेतला की आपण आता याच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आणि या सर्व 14 जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन आपण आज रोजी हे आंदोलन या ठिकाणी गेट मीटिंगच्या माध्यमातून या प्रशासनाचा विरोध म्हणून या ठिकाणी आपण करत आहोत। भविष्यामध्ये जर आपल्याला संप करायची गरज पडली, आमरण आपल्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आमरण उपोषण करण्याची गरज पडली, तर सर्वांनी आपण आपली तयारी ठेवावी। कारण एक गोष्ट लक्षात ठेवा बांधवांनो, कालच आपल्या या अर्बन सर्कलची एक उदाहरण छोटंसं सांगतो। अर्बन सर्कलच्या ऑर्डर्स काल क्लास 3च्या पडल्या, त्याच्यामध्ये आपलं जे सर्वात उच्च पद आहे मुख्य तंत्रज्ञ चीफ टेक्निशियन, ते 4 पद एक्सेस झाले सर्कलमध्ये आणि त्यांनी त्याचा पूल केला। का केला की कुठं बदली करू नये म्हणून। अरे तुम्ही एक्सेस दाखवता का बरं? त्याच्यामध्ये तुम्ही मॅन पॉवर वाढवायला पाहिजे। तर त्यांनी एक्सेस दाखवले आणि एक्सेस दाखवल्यानंतर जर उद्या या ठिकाणी तो जर एखादा चीफ टेक्निशियन जर रिटायर झाला तर ती जागा भविष्यात भरल्याच जाणार नाही। कारण रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।